पाण्यासाठी लांब चालत जावं लागते. वृद्ध लोकांनाही चालत जावं लागते. होय, बरोबर आहे. आपण काहीतरी उपक्रम केला पाहिजे हो. आणि आपला बदल मोठा झाला पाहिजे. पण आपण काय करणार? सरकारलाच करणार. आणि नाही रे बदल आपल्याच हातात आहे. जर आपण शाळेमध्ये पावसाचे पाणी साठवून वॉटर प्युरिफायर मशीन लावलं तर आणि वॉटर प्युरिफायर मशीन लावून ते पाणी साठवून सेन्सर त्याप्रमाणे पाणी स्वच्छ प्यायला घेतले तर ते चांगले आहे. होय, अगदी बरोबर आहे. आणि आपण विद्यार्थ्यांनाही जागरूक करू आणि त्यानंतर आपण शाळेमध्ये पाण्याचा सप्ताह चालू करूया. वा, खूप छान आहे. आणि सेन्सर मिळाल्यामुळे आपले पाणी वाया जाणार. आणि कोणतेही बरोबर आहे. प्रणव काय केली? हे बघ माझे मॉडेल पावसाचे पाणी आपल्या छतावर टाकीतील आणि टाकीने बसवलेल्या फिल्टरमुळे पाणी स्वच्छ होईल आणि ते मुलांना पिता येईल आणि गार्डनमध्ये आपल्याला वापरता येईल. शाळेच्या गार्डनमध्ये आपल्याला वापरता येईल. वा, खूप छान आहे का. या सेन्सर मिळाल्यामुळे आपल्याला पाणी मिळेल व विदर्भ या जिल्ह्यामध्ये पाणी पोहोचेल. पाणी टंचाई तिथे खूप जास्त असते, त्यामुळे जरा तिथं तिथल्या घरामध्ये आज आपला प्रयोग चालतोय. अगदी बरोबर आहे. आपण शाळा घर समाजामध्ये असलेले उपक्रम राबवले पाहिजे. त्यामुळे आपला भारत पाण्यामध्ये आत्मनिर्भर होईल आणि त्यामुळे आपल्याला विदर्भामध्ये लोकांना लांब लांब चालत जावे लागणार. बरोबर आहे. हा खूप चांगला आहे. तर चला आपण आता आजपासून पाणी बदलायची सवय लावूया. मी आता नळावर